ज्या मताच्या भरोशावर हा मतदारसंघ आरक्षित झाला त्या मताच्या लोकांना कुठेतरी साईडलाईन करू यांनी या महाराष्ट्रातल्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठा या ठिकाणी या लोकांवर खूप मोठा अन्याय केला। संजय मिश्राम साहेब आहे, संजय मिश्राम साहेबांनी इथे एवढं काम केलेलं आहे, इथे त्यांचं एवढं जोरदार काम म्हणजे सगळ्यांना घेऊन चालतात, ते वेळोवेळी लोकांच्या कामात येतात। आणि इथे कसं आहे साहेब, जुना जो आहे होता आमदार, म्हणजे आता मी माझं इथेच राहणं आहे, तर मला उमरेडचेच आहे, मी पण प्रॉपर उमरेडचाच आहे, तर मला माहिती आहे सर, म्हणजे जो 5 वर्ष आमचा आमदार आम्हाला कधी दिसलाच नाही साहेब। संविधानाचे रक्षा नाही, संविधानाप्रमाणे काम करणं नाही, जसं म्हणत आलं तसं बोलणं, खोटं बोलणं। परत देवेंद्र फडणवीस आल्यामुळे त्यांचं फावलं आणि त्यांनी या महाराष्ट्रातून सगळेचे सगळे उद्योग गुजरातमध्ये नेऊन टाकले। तर या देशाला मोनोपल्ली आहे, यांना संविधान नको आहे, यांना सार्वजनिक समाजाचा बहुजन समाजाचा विकास नको आहे, आणि त्या माध्यमातून आर्थिक माणूस सबर झाला की त्याच्या बऱ्यापैकीचा प्रश्न सुटून तो सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाच्या प्रगतीवर। ठीक आहे, नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। लॉर्ड बुद्धावरून मी आपल्यासोबत आहे रत्नाकर। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची जी जंग आहे किंवा लढाई आहे त्याला अगदी जवळ लवकरच सुरुवात होणार आहे। तर आपण महाराष्ट्रातल्या विविध विधानसभा क्षेत्रांचा आपण दौरा करणार आहोत, तिथली परिस्थिती, तिथला विकास आणि तिथले मुद्दे काय आहेत, तिथल्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि त्यांनी ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडनं त्यांच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण थेट जाणून घेणार आहोत। आज आपण सुरुवात करतो आहे उमरेड विधानसभा क्षेत्रातनं। तर चला आपण थेट जाऊया उमरेड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसोबत चर्चा करूया, त्यांच्या काय अपेक्षा होत्या विधानसभा क्षेत्रातनं, त्यांच्या त्या राजकारण्यांकडनं त्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या आणि पुढे त्यांच्या अपेक्षा काय हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेऊया। माझ्यासोबत इथे पूर्ण उमरेडची मंडळी जमलेली आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि ही सगळी उत्स्फूर्त मंडळी आहे। यांच्यासोबत राजकारण्यांनी काय काय केलेलं आहे, विकास केला नाही केला, त्यांच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या नाही झाल्या हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। आपलं पहिले नाव सांगा। मी सर जगदीश श्रावण गजबी आहे, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा महासचिव। गेल्या 20-25 वर्षापासून या पक्षात मी कार्यरत आहे। बरं, अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे। गेल्या महाराष्ट्रातला जर आपण इतिहास बघितला गेल्या 10 वर्षाचा, तर खूप सारे भयंकर घडामोडी घडल्यात। उमरेड विधानसभा क्षेत्रालाही त्याची झळ जी आहे ती पोहोचलेलीच आहे। निश्चितच मग एक नागरिक म्हणून तुम्ही एक रिप्रेझेंटेशन तर आहेच आहे, पण एक नागरिक म्हणून तुमच्या किती अपेक्षा पूर्ती झालेल्या आतापर्यंत? नाही सर, गेल्या 2009 पासून हा मतदारसंघ डिलिमिटेशन म्हणजे हा मतदारसंघ राखीव झाला। त्या मतदारसंघाच्या अगोदर आमदार सन्मान्य राजेंद्र मुख साहेब होते। मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अनेक प्रकारचे या ठिकाणी प्रयोग करण्यात आले। हा उमरेड मतदारसंघ ज्या मतासाठी ज्या माणसासाठी हा मतदारसंघ रिझर्वेशन झाला होता, त्या मताच्या लोकांना डावलून म्हणजे हिंदू दलितांना तिकीट देऊन त्यांनी त्यांचे प्रबोधन वाढवण्याचं काम केलं। ज्या मताच्या भरोशावर हा मतदारसंघ आरक्षित झाला त्या मताच्या लोकांना कुठेतरी साईडलाईन करू यांनी या महाराष्ट्रातल्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठा या ठिकाणी या लोकांवर खूप मोठा अन्याय केला। या दृष्टिकोनातून आमची वरिष्ठाकडे मागणी हेच राहील की ज्या मताच्या भरोशावर हा मतदारसंघ आरक्षित झाला त्या मताच्या लोकांना या प्रमाणात प्राधान्य भेटायलाच पाहिजेत, आणि ज्या लोकांना ते आतापर्यंत प्राधान्य भेटलं त्या लोकांना त्या प्राधान्यामध्ये काय काय केलं। गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये एकाच घरामध्ये 2-2 आमदार राहिले। एक भाऊ पहिलं सुधीर पारे, तो भारतीय जनता पार्टीचा आमदार होता, त्याचा कार्यकाल कसा राहिला, त्याने पैसे कमवसाने गब्बर झाले। त्याच्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये त्याची एंट्रीसुद्धा नव्हती, तो शिवसेनेचं काम करत होता। अशा वेळेस त्याला 2 दिवसा अगोदर आणून त्याला काँग्रेस पक्षाची तिकीट दिली। काँग्रेस पक्षानं सर्व तन्मनानं त्याची निवडणूक जिंकून दिली। गेल्या 4.5 वर्षात त्यानं पक्षाच्या प्रांपणे काम केलंच नाही, संघटना तर बांधलीच नाही, निवड पैसे कमवण्याचं काम केलं। म्हणजे त्याने विकासाचं काम न करता स्वतःच्या विकासाचं काम केलं असं म्हणायचं आहे? मतदारसंघातला विकासाचा मुद्दा बाजूला सोडून त्यानं स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं। ठीक आहे सर, मी परत तुमच्याकडे येतो, आपण बाकीच्यांची मतं थोडंसं सर पहिले आधी आपलं नाव आणि माझं नाव मनमोहित घोडेस्वार आहे आणि मी कुही तालुक्यातील साळवा येथील रहिवासी आहे। आपला काय गेल्या 10 वर्षाचा आपला जो अनुभव आहे ह्या उमरेड विधानसभा क्षेत्रातला, इथल्या आमदारांनी आपल्याला काय दिलं आणि काय नाही दिलं? सर्वप्रथम तर जेव्हा राजेंद्रबाबू मुळक या क्षेत्राचे आमदार होते त्यांच्या वेळेसच इथल्या उमरेडच्या जनतेला विकास काय असतो हे सर्वप्रथम कळलं, परंतु मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर या पक्षाकडून असो की त्या पक्षाकडून असो, परंतु राजकारण आणि सत्ता ही एकाच घरामध्ये कशी राहील यासाठी काम करणारे आणि ते एकाच कुटुंबापुरती आमदारकी गाजवत ठेवणारे यांनी या 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षात विकासाच्या नावावर नुसतं भकास करून ठेवलं। मी स्वतः गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा कार्यकर्ता आहे। 52 गाव या क्षेत्रातील विस्थापित झालेले आहेत
आणि गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं आम्ही ही लढाई लढतो आहोत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबाचं डायरेक्टली म्हणणं होतं की गोसेखुर्दचे प्रश्न हे हनुमानजीच्या शेपटीसारखे वाढत चाललेले. आता तुमचं यानंतर काहीच होणार नाही. जे काही आम्हाला भेटलं ते काँग्रेसच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला 1200 कोटी रुपयाचा पॅकेज जाहीर झाला. म्हणजे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी इथून पुढे कुठलीच मागणी करू करू नये नये असं स्पष्टपणे त्यांनी बजावून सांगितलेलं आम्हाला. ठीक आहे सर, आपलं काय म्हणणं आहे? पहिले आपला परिचय द्या. मी माझा परिचय देतो. मी सचिन दहिकर, मी गोंडवाना गणतंत्र पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. आणि मला कसं इथे जे मी बोलायचं होतं की कसं आहे साहेब, हा जसं जगदीश भाऊनी बोलले की हा जो राखीव झाला होता हा SC समाजासाठी राखीव झाला होता, पण त्या SC समाजाला त्याचा काही फायदा झाला नाही. मॅक्झिमम कसं की त्याला हिंदू STलाच हे नेहमी देण्यात आलं आणि या SC समाजाला पूर्ण डावलण्यात आलं साहेब. पण मला यावेळेस असं म्हणायचं की हे जे आपले मेश्राम साहेब आहे, चंद्रशेखर आपल्या आपण ज्याच्यासाठी आलो संजय मेश्राम साहेब आहे, संजय मेश्राम साहेबांनी इथे एवढं काम केलेलं आहे. इथे त्यांचं एवढं जोरदार काम म्हणजे सगळ्यांना घेऊन चालतात, ते वेळोवेळी लोकांच्या कामात येतात. आणि इथे कसं आहे साहेब, जुना जो हे होता आमदार, म्हणजे आता मी माझं इथेच राहणं आहे, तर मला उमरेडचेच आहे, मी पण प्रॉपर उमरेडचाच आहे. तर मला माहिती आहे सर, म्हणजे जो 5 वर्ष आमचा आमदार आम्हाला कधी दिसलाच नाही साहेब. म्हणजे मला फक्त तो इलेक्शनच्या वेळेस दिसला होता साहेब. त्याच्यानंतर मतं मागायसाठी आले. म्हणजे ही जी देशाची अवस्था आहे की मतं मागायला येतात. म्हणजे सगळ्यांचं तेच म्हणणं आहे साहेब. आणि त्याच हेच कारण होतं की ते जे खासदारकीसाठी उभे राहिले तर त्यांना 12 ते 15 हजार मतांनी ते मागे गेले, पिछाडीवर गेले. का बरं गेले की त्यांनी कामच नाही केलं. जनसंपर्क सुद्धा त्यांचा नसल्यामुळे. हा माणूस कसा आहे साहेब, हा माणूस आमचे म्हणजे मेश्राम साहेब असे आहे की हे काही नसतानाही हे स्वतः म्हणजे सगळेच प्रोग्राम अटेंड करतात, लोकांना मदत करतात वेळोवेळी. कुठे कुणाला म्हणजे नुकसान झालं असेल नुकसानचं काही करतात, घर पडलं असेल काही झालं असेल. ह्या माणसाचा का माणूस नाही साहेब. म्हणजे आपलं असं थोडक्यात असं म्हणणं आहे की जे जनतेचे प्रतिनिधी असतात त्यांनी आपला विकास करण्यापेक्षा जनतेच्या विकासाकडे लक्ष देण्यात असलं पाहिजे. पण उमरेडमध्ये हे दोन एकाच परिवारातील 2 आमदार असताना सुद्धा उमरेडचा विकास हवा. आणि खास त्यातल्या त्यात तुम्ही जे सांगताय की बहुजन समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष करण्यात आलं साहेब. आणि ते आता यावेळेस नाही झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे साहेब. या म्हणजे इथून पुढे आम्ही कसं मी गोंड समाजाला, आदिवासी गोंड समाजाला मी प्रतिनिधित्व करतो साहेब. बरोबर. तर आमची सर्वांची अशी इच्छा आहे की आता म्हणजे प्युअर SC माणसाला मिळालं पाहिजे तिकीट. ठीक आहे, चला सर, आपली काय पहिले आपला परिचय द्याल? लव जनबंधू जी, भिवापूर नगरपंचायतचा माजी नगराध्यक्ष आणि बरं. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. मागील 25 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे आणि अत्यंत चांगल्या भूमिका काँग्रेस पक्षाने घेतल्या. परंतु 10 वर्ष हा विधानसभा क्षेत्र BJPला राखीव होता आणि BJPचे सुधीर पारवे यांनी मनुवादी संकल्पनेतून हा क्षेत्राकडे दुर्लक्षित करून हा निश्चितच SC राखीव असल्यामुळे हा मागासवर्गीयच कसा राहील या भूमिकेतून सुधीर पारवेंनी BJPच्या भूमिकेतून देवेंद्र फडणवीस या विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केला. हा एक विषय होता. नंतर काँग्रेसमध्ये नव्याने परिचित झालेले राजूभाऊ पारवे यांना मोठ्या मताने आम्ही विजयी केलं. परंतु त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने मजबूतपणे काँग्रेसचा झेंडा पकडलेला नाही. ते 4.5 वर्ष काँग्रेसमध्ये राहिले, पण काँग्रेसच्याच लोकांना डावलून ते BJPच्या 60 गटात नेहमी राहिले आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी आपली स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवलं की ते मनसेला जुळले, आपल्या शिंदे गटाकडे गेले आणि लोकसभा काँग्रेस सोडून तिकडे लढले. त्याचे फळ त्यांना भोगावे लागले. पुढे सुद्धा त्याचे परिणाम काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते देतील. परंतु माझं या ठिकाणी ठाम मत असं आहे की मागील 15 वर्षापासून माननीय संजय मेश्राम साहेब सातत्यानं काँग्रेसमध्ये फार प्रामाणिकपणे प्रत्येक गावागावात जाऊन काम करत आहेत. मोडक साहेबांचा हा विधानसभा क्षेत्र त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळून ठेवला. कार्यकर्ते गावागावात निर्माण केले आणि काँग्रेस जिवंत ठेवली. परंतु शेवटी त्यांनाही जेव्हा तिकीट मिळाली तेव्हाही त्यांच्यावर अन्याय झाला. दुसऱ्या वेळेस राजू पारवे आले त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय झाला. पण अशाही अन्यायाच्या परिस्थितीत त्यांनी कुठलीही बंडखोरीची भूमिका न घेता पक्षासोबत ते फार प्रामाणिक राहिले आणि पक्षासोबत प्रामाणिक राहून त्यांनी पक्षाचं काम केलं, पक्ष मोठा केला. आणि आज जेव्हा परत ही वेळ आली की आता या रेजिमला कोणाला तिकीट द्यावी, तर माझ्यासारखा नव्हे तर OBC सकीट संपूर्ण उमरेड विधानसभा क्षेत्रात एक सामान्य कार्यकर्ता म्हणेल की ज्या माणसांनी प्रामाणिकपणे या विधानसभा क्षेत्रात काँग्रेस जनसंपर्कात राहिले, काँग्रेस मजबूत केली आणि त्यांच्या भरोशावरच इथे बर्वे साहेबांना जास्ती मतदान जे आलं आहे 15,000चं, हे त्यांची मूळ मेहनत आहे. आणि म्हणून त्या मेहनत करणाऱ्या माणसाला यावेळेस जाणीवपूर्वक तिकीट दिली पाहिजे. सर्व काँग्रेसच्या सर्व इतर समविचारी पक्षांनी, युतीच्या पक्षांनी त्यांना मेहनतीने प्रचार करून निवडून दिलं पाहिजे. जसा लोकसभेला इथे 15,000ची लीड होती ती विधानसभेला सुद्धा आली पाहिजे आणि इमानदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. आज जर संजय मेश्राम साहेबांवर परत अन्याय झाला तर माझ्यासारख्याला वाटेल की मी इमानदारीने या पक्षामध्ये काम करतो, तर माझ्यावरही अन्याय व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मग काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा दुरावतील. निश्चित त्याचे दुष्परिणामसुद्धा या विधानसभेला भोगावे लागतील असंही मला वाटते. आणि म्हणून असं होऊ नये
ज्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेस 15 वर्षापासून जिवंत ठेवली, काम केलं, त्यांना तिकीट द्यावी आणि त्यांना आम्ही सर्वांनी निवडून द्यावं. आणि या विधानसभा क्षेत्राला वेल एज्युकेटेड, सुशिक्षित, ज्यांना समजतं, ज्यांना जाणीव आहे असा उमेदवार. आतापर्यंतचे जे 2 उमेदवार झाले त्यांच्या अपेक्षापूर्ती त्यांच्याकडनं झालेली नाही, तर आता येणाऱ्या उमेदवाराकडनं अपेक्षापूर्ती व्हावी अशी इथली जनभावना दिसून येते. मुळातच असं आहे की ज्यावेळेस आपण विधानसभा म्हणा की लोकसेवा सभा म्हणा, जेव्हा आपण एक उमेदवार निश्चित करतो त्यावेळेस जनमानसाचा एक आढावा हा घेतला जातो. पण उमरेड आता जितक्या लोकांशी मी बोललो त्या लोकांची भावना अशी दिसत आहे की त्यांना आपण निवडून दिलं पण अपेक्षापूर्ती काही झालेली नाही. विशेष करून बहुजन समाजासाठी ह्या निवडून आलेल्या उमेदवारांनी अजिबात काही केलेलं नाही. जाणून घ्या बहुजन समाजाप्रती यांची भावना काय आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव मंगेश अंकुश कोकाटे. मी बिहापूर तालुक्याचा आदिवासी संघटनेचा सदस्य आहे. आदिवासी संघटनेसाठी आतापर्यंत आपल्या जे काही जनतेचे प्रतिनिधी होते त्यांनी काय आपल्या अपेक्षेप्रमाणे काम केलेलं आहे, नाही केलेलं आहे? पाहिजे तसं आतापर्यंत जेवढे बी आमदार आले त्यांनी आमच्या आदिवासी समाजासाठी अजूनपर्यंत पाहिजे तेवढे काही कार्य झाले नाही आहे. आता उदाहरण अगर सांगितलं तर आमच्या आदिवासी संघटनेवर भरपूरसा अन्याय ह्या क्षेत्रामध्ये होत आहे. पाहिजे तेवढे आमच्या ज्या निधी आहे त्या निधीची अंमलबजावणी अजूनपर्यंत बरेचसे जे आहे सरकारी प्रकल्प चालवले जातात आदिवासी लोकांसाठी ते तुमच्यापर्यंत पोहोचतात, नाही पोहोचत? नाही, पोचते पण मोजक्या लोकांपर्यंत पोचते. त्याच्यातही त्या राजकारणामध्ये काय राजकारण होतं असं आपल्याला वाटतं की काही म्हणजे हे होते. एकंदरीत जर आपण पाहू तर सरांचं म्हणणं असं आहे की आदिवासी समाजासाठी जे काही प्रोव्हिजन करण्यात येतं त्याचा लाभ जो आहे तो मोजक्या लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे त्याच्यात सुद्धा राजकारण होतं. म्हणजे जो आपला जवळचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो असं आपल्याला म्हणायचं आहे. नाही, ज्या व्यक्तीला जे भेटायला पाहिजे ते सामान्य माणसापर्यंत आमच्या ज्या निद्याकांना पोहोचायला पाहिजे, ज्या आपल्या म्हणजे जनसामान्यापर्यंत त्या ज्या गोष्टी आहेत त्या पोहोचत नाही. तर त्या अजूनपर्यंत सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही. राहिली गोष्ट आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे बी आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी फक्त आमचा आदिवासी समाजाचा उपयोग करून म्हणजे मतं मागण्यासाठी तुमचा उपयोग करण्यात आला. त्याच्यासाठी मतं मागण्याचं सरांचं असं म्हणणं आहे की आदिवासी समाजाचा देखील उपयोग जो आहे तो फक्त वोट बँकेसाठी करण्यात आलेला आहे. मात्र जेव्हा त्यांच्यासाठी काही काम करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र लोकप्रतिनिधींकडून आपल्याला प्रतिसाद भेटत नाही असंच आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. सर, आपण आता एक नवीन राष्ट्राची निर्मितीची गोष्ट करतो. सगळेच पक्ष, त्यातल्या त्यात महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती आता विधानसभेच्या अनुषंगाने लोकसभेची जर त्याचे पडसाद त्याच्यावर उमटतील का, आणि उमरेड लोकसभा क्षेत्राचा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या काय अपेक्षा आहे जर आपल्याला आपल्या आवडीचा उमेदवार मिळाला तर? सर, गेल्या 2014 पासून सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे ज्या देशामध्ये जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून या देशामध्ये एक अत्यंत अराजकता माजून गेली आहे. संविधानाचे रक्षा नाही, संविधानाप्रमाणे काम करणं नाही, जसं म्हणत आलं तसं बोलणं, खोटं बोलणे, अनेक योजनेवर म्हणजे भरमसाठ पैसा करणे, शासकीय यंत्रणा विकणे, मोठे मोठे प्रकल्प इथून हटवणे, अनेक अशा गोष्टी या सरकारने करून ठेवल्या. गेल्या मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सन्माननीय मोदी साहेबांच्या बरेच खासदारांनी संविधान बदलण्याची भाषा केली. संविधान बदलवून टाकून आम्हाला नवीन संविधान पाहिजे, संविधान कुचकामी झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठंतरी माणसाला खटकण्यासारख्या आहे. त्याचा फायदा गेल्या जवळपास या लोकसभेमध्ये आपल्याला त्याला पाहायला मिळाला. सन्माननीय राहुल गांधींच्या अमेरिकेमध्ये जो वक्तव्य केलं की बा आरक्षण संपवून टाकू बा, त्याच्या म्हणण्याचा उद्देश काय होता? तुम्ही त्या वक्तव्याचा म्हणजे विपर्यास कसा केला? तर त्या म्हणण्याचं तात्पर्य काय होतं की जोपर्यंत सोशल ॲक्टिव्हिटीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जोपर्यंत समान होणार नाही तोपर्यंत आरक्षण आपण रद्द करू शकत नाही. ज्या वेळेस जेव्हा सामाजिक समता किंवा आर्थिक समता एकत्र येईल तेव्हा आपण आरक्षणाचा विषय म्हणजे खतम करायचा आपण विचार करू. बरोबर, हा विषय राहुल गांधींनी मांडला होता. परंतु त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी असा विषय केला की राहुल गांधीचं म्हणणंच असं आहे की SC ST ओबीसी आरक्षण यांना खतम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राजकारणामध्ये एखादा मुद्दा उचलून धरायचा तर त्यातलं अर्ध वाक्य कापून टाकायचं आणि अर्ध वाक्य खोटं बोलायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 सांगितलं होतं की 10 वर्षाचं आरक्षण द्या. जर तुमच्या त्या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये जर समजा हे आरक्षण जर समजा इक्वॅलिटी झालं जर समजा तर आरक्षण तुम्ही कॅन्सल करा. ते म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक समता एकत्र झाली नाही म्हणून ते आरक्षण तसंच राहिलं. त्याच धागेला धागा धरून राहुल गांधी तेच बोलले ना की जोपर्यंत सामाजिक समता आणि राजकीय समता जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आरक्षण आपण रद्द करू शकत नाही.
परंतु याचा विपर्यास या पद्धतीने असा केला की जेणेकरून राहुल गांधीचं म्हणणं असं आहे की हा SC OBCच्या आरक्षणाचा विरोधीच माणूस आहे. अशाला देश चालणार नाही ना सर. बरोबर आहे. सर, बहुजन विकासाचा मुद्दा हा दरवर्षी येतो, बरोबर आहे. पण कुठलंही राजकारणी हा मुद्दा धसाच लावण्याचा प्रयत्न करतात का, आणि करतात तर तो कसा करतात, आणि आपली काय अपेक्षा आहे? नाही, कसं आहे साहेब, मुद्दा हा नेहमीचाच असतो, पण सर्व राजकारणी काय करतात, फक्त आपल्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करतात साहेब. त्यांना फक्त आश्वासन देतात की आम्ही तुमचं हे काम करू ते काम करू, पण जेव्हा गरज पडते साहेब, त्यांचं काम झालं एकदा ते निवडून आले की त्याच्याकडे लक्षही देत नाही. ते बस ते आपलं काम करतात, बस या कामाकडे दुर्लक्ष करतात साहेब, असं आहे. ठीक आहे. एक अजून मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये आजच्या घडीला खूप मोठा असा गरम मुद्दा. बुट्टीबोरीमध्ये देखील एक इंडस्ट्री येणार होती, कदाचित आपल्याला माहीत आहे, पण महाराष्ट्रातले प्रकल्प 18,000 करोडचा प्रकल्प बुट्टीबोरीमध्ये येत असताना देखील तो फक्त एका कारणासाठी बाहेर गेला, कारण त्यांना वीज जी आहे ती कमी दरामध्ये पाहिजे होती, पण महाराष्ट्र त्यांना ती वीज दर पुरवू शकला नाही, म्हणून तो प्रकल्प गुजरातेमध्ये गेला. आपण प्रत्येकाकडनं याच्यावरती थोडी त्यांचं काय मनोगत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपलं मनोगत सर. सर काय आहे की मोदी सरकारची आणि अमित शहाची मोनोपोली या देशावर आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याच राज्याचा मुख्यमंत्री असो, आता इथे महाराष्ट्राचं त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं ते त्यांच्या फायद्याचं नव्हतं म्हणून काढून फेकलं, पक्ष तोडून टाकले. परत देवेंद्र फडणवीस आल्यामुळे त्यांचं फावलं आणि त्यांनी या महाराष्ट्रातून सगळेचे सगळे उद्योग गुजरातमध्ये नेऊन टाकले. तर ही या देशाला मोनोपल्ली आहे. यांना संविधान नको आहे, यांना सार्वजनिक समाजाचा बहुजन समाजाचा विकास नको आहे, आणि त्या माध्यमातून आर्थिक माणूस सबळ झाला की त्याच्या बऱ्यापैकीचा प्रश्न सुटून तो सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाच्या प्रगतीवर. ठीक आहे सर, मॅक्झिमम प्रॉब्लेम असा आहे साहेब की इथे जेवढी चांगले येतात प्रकल्प येतात साहेब, हे सगळे गुजरातलाच जातात. का बरं जातात? मोदी साहेब गुजरातचे आहे म्हणून सगळे प्रकल्प गुजरातलाच जातात साहेब. असं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हा सरळ आरोप झाला. हा बिलकुल आरोपच आहे साहेब, माझा हा आरोप आहे. अरे साहेब मला सांगा, बुट्टीबिरीचा प्रकल्प होता, एवढा मोठा प्रकल्प बुट्टीबिरी आले तर आमच्या बुट्टीबिरीचा हे झाला, विकास झाला, आजूबाजूच्या खेड्यांचा विकास झाला बेरोजगारी कमी झाली सगळं असं साहेब. आम्ही त्याच्यासाठी वाट पाहत होतो साहेब. आणि ह्या चिल्लर कामासाठी साहेब मला सांगा, सगळ्यात जास्ती जी वीज होते ती विदर्भात तयार होते साहेब, आणि विदर्भातली वीज विदर्भातलाच महाग देतात आणि बाकीच्या ठिकाणी स्वस्त देतात साहेब. एक बरोबर नाही साहेब. याच्यासाठी राजकारणी जिम्मेदार आहे साहेब. आपलं काय मत सर? हा इतका ज्वलंत प्रश्न आहे सर, कारण मुंबईपासनं तर विदर्भापर्यंत बरेचसे मोठे उद्योग आहेत, आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक अशा परिस्थिती निर्माण केल्या गेल्या की त्यांनी जेणेकरून महाराष्ट्र सोडावा आणि गुजरातमध्ये स्थलांतरण करावं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथला आर्थिक जो समतोल राखला जाईल तो समतोल राखला जाऊच नाही, यासाठी BJPचे लोक आणि महायुतीचे संपूर्ण लोक शिंदेसहित ते प्रयत्न करत आहेत. आणि माझं तर असं म्हणणं आहे की या महायुतीवाल्यांनी महाराष्ट्रामध्ये मत न मागता गुजरातच्या लोकांना मत मागावे, कारण उद्योगाचा फायदा त्यांनाच होतो. त्यासाठी सगळे गुजरातचे आधार कार्ड महाराष्ट्रामध्ये बदलावे लागते. सर, आपलं काय म्हणणं आहे? तेच म्हणणं आहे सर. कसं होते, जेव्हापासून म्हणजे संघाची जेव्हापासून सरकार या देशातनं राज्यात बसली तेव्हापासून या देशाच्या पुरा सत्यानाशच होऊन गेला. त्याला कोणत्याच गोष्टीचं भान नाही, संविधानाचं भान आहे, नाही कोणत्याही सामाजिक गोष्टीची ज्ञान आहे, नाही सार्वजनिक क्षेत्राची ज्ञान आहे. ज्याचं मनात आलं तसं करत जायचं. एक आदेश गुजरातीने दिला, दुसरा गुजराती तयार झाला. सरकार बसलं, सरकार तोडत जायचं. नाही सरकार बहुमत झालं तर सरकार खरेदी तोडताड करायच्या, आपलं सरकार म्हणजे बेसिक जनतेच्या प्रश्नापेक्षा सरकार आपले कसे टिकून राहील याच्याकडे. माझे तर मन स्पष्ट मतच आहे सर, हे ईडीच सरकार आहे. काय हरकत नाही. सर, आपलं काय म्हणणं आहे? हे आपलं जे बुट्टीबोरी महाराष्ट्रातले जे प्रकल्प बाहेरच्या राज्यामध्ये चालले त्याबद्दल. या BJP सरकारचं हेच धोरण आहे माहिती का, सगळे प्रकल्प जे आता बुट्टेबोरी MIDC आहे मोठी आहे, तर कोणताही प्रोजेक्ट आला तर बुट्टेबोरीला चालू होण्याच्या अगोदरच हे जे मोदी सरकार आहे, गुजरातला जे पूर्ण प्रोजेक्ट ना खाजगीकरण जे झालं ना, त्याच्यामुळे लोकांची जी मतं आहेत, बँक झाली, रेल्वे झाली, हे झाली ते झाली, तर यावेळेस जे चित्र जे आहे, म्हणजे म्हणण्यास तात्पर्य, आता लोकसभेचं इलेक्शन झालंच आहे, आता जी विधानसभा लागणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मी एवढं तरी सांगतो की सरकार येईल, जरूर येईल, काँग्रेसचंच सरकार येईल. मी कारण की माझा 30 वर्षाचा अनुभव आहे, सांगतो आहे. मी भिवापूर तालुका अनुसूचित जातीचा सेलचा अध्यक्ष आहे. आणि जेव्हा राज्यमंत्री मुळक साहेब, भाऊसाहेब मुळक, त्याच्यानंतर पराते साहेब आले, परातेनंतर 2 वेळा सुधीर पारवे झाले, बरोबर आहे, त्यांचाही 10 वर्षाचा कालावधी झाला. तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते असे ढिले पडून गेले होते की आम्हाला एक सक्षम कार्यकर्ता कोणी नेतृत्व करणारा भेटेच नाही त्या कालावधीत, कारण की काँग्रेसची तेव्हा वेळेस सत्ता नव्हती. सुधीर पारवे 2 वेळा
म्हणजे 10 वर्ष ते बी जे पीच्या सीटवर निवडून आले आणि ते आमदार होते. अशा पिरियडमध्ये संजयजी मेश्राम जे आहेत त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला का काँग्रेस जर जिवंत ठेवायची असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे, हे त्यांनी वक्तृत्व केलं. आणि या क्षेत्रामध्ये जेवढे काही काँग्रेसची फळी होती हे सगळे जे मोठे नेतेसुद्धा होते इकडे तिकडे सैरावरा पडायला लागली. पण काँग्रेस जर जिवंत ठेवली असेल तर संजयजी मेश्राम यांच्यामुळे या उमरेड, भिवापूर, कुई तिन्ही तालुक्यामुळे जिवंत राहिली आणि ते अजूनही कार्य करत आहेत. म्हणून होणाऱ्या जी विधानसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक या आता पक्ष कोणाला तिकीट देते हा भाग वेगळा. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण तिकिटा मागणार विधानसभेची निवडणूक असल्यामुळे. ठीक आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जो इथं कार्यक्षेत्रात काम समाज उपयोगी काम करून राहिला अशा व्यक्तीकडे त्यांना पक्षांना तिकीट द्यायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि सांगण्याचं झालंच कारण की आजपर्यंत रोटरीच्या माध्यमातून अनेक माध्यमातून गेवखाड्यातून आणि जिल्हा स्तरावर आणि ग्रामीण जे क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या त्यांनी, त्याच्यामुळे सुद्धा या इथचा जो युवा वर्ग आहे हा सक्षम आहे. यावेळेस नक्कीच जर पक्षांनी त्याचा विचार केला, तिकीट होते नाही होत हा काही विषय नाही आहे, परंतु अशा सक्षम माणसाला जर तिकीट दिली आणि एक तर त्यांची रॅली म्हणजे विद्वान आहे, शिक्षित एक चांगले त्यांची प्रतिमा अशी आहे. ठीक आहे. एक मुद्दा जो आहे तो हा आहे की ह्या विधान क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी म्हणा किंवा समाजहितासाठी म्हणा मुद्दे काय आहेत, म्हणजे विकासाचे मुद्दे काय, मग ते इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असो, मानसिक विकास असो किंवा बहुजन समाजाकरता जो घेणारा विकास आहे तो करण्यासाठी आपण प्रत्येकाकडे जाऊया आणि त्यांच्या हिशोबाने त्यांना विचारूया की काय मुद्दे आहेत की जे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते आपल्या प्रतिनिधीसमोर आमच्या लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून ठेवू शकतात. आपल्याला सर मुद्दे सांगायचे आहे की कुठल्या मुद्द्याच्या हिशोबाने निवडणूक लढल्या जाणार आहे आणि आपल्या विकासासाठी, क्षेत्राच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या विकासासाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी काय करता यायला पाहिजे. रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये पाहिजे तसं कुठल्याही कंपन्याच नाही, कारखाने नाही आणि सुशिक्षित बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर रोजगाराचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठले ना कुठले कारखाने, कंपनी तिथे निर्माण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा तिथे शिकलेला माणूस बसला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला ते समजलं पाहिजे. आतापर्यंतच्या 15 वर्षातल्या आमदारांना त्याचा अभ्यासच नव्हता, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. असे जर आज मेश्राम साहेबांकडे आपण त्या नजरेने जर पाहिलं तर ते वेल एज्युकेटेड असून IIT आहेत त्यावेळेचे आणि त्यांची स्वतःची एक मोबिलाईजची कंपनी होती, ते त्या स्ट्रक्चरमध्ये बसतात. तर ते त्या दृष्टिकोनातून बरंच काही रोजगाराच्या निर्मिती करू शकतात. आपल्या हिशोबाने सर काय मुद्दे आपण साहेब माझ्या विषयावर कसं आहे, इथे जर असे रोड बनवतात, सगळं बनतं सर. मला तुम्हाला सांगतो आता एक लेटेस्ट एक उदाहरण सांगतो साहेब. आता आमचा उमरेड गोटीबुरी जो रोड आहे साहेब, आता काही दिवसच झाले साहेब, म्हणजे 2-4 महिनेच झाले बनवून आणि 2-4 महिन्यात तो बनवलेला रोड पूर्ण उखडला साहेब. म्हणजे अशा प्रकारची कामं सुरू आहे साहेब. मला काय म्हणायचं की साहेब चांगला असा आपल्याकडे जो नेता आला पाहिजे की त्यांनी व्यवस्थित काम करायला पाहिजे. रोड डेव्हलपमेंट म्हणा, बाकीचंही डेव्हलपमेंट, भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे साहेब, असं आपल्याला हे पाहिजे, त्याचं लक्ष पाहिजे त्याच्यावर. आता कसं आहे, आता कुणी आमदार नाही, कुणी काही नाही साहेब, कोणाचं लक्ष नाही, काही जे लोकांना जसं वाटतं तसं करून आले साहेब. म्हणजे असं तुम्ही बघाल ना तर आमच्या उमरेड क्षेत्रामध्ये तुम्ही विधानसभा क्षेत्रामध्ये फिरा साहेब, तर असा एकही रोड नाही की जो खूप चांगला म्हणता येईल साहेब. सगळे खड्डे हे ते, तर मला असं वाटतं की हे सगळं डेव्हलपमेंट चांगलं झालं पाहिजे साहेब. तसा हा एक विचार आहे. आणि बाकी कसं आहे, रोजगाराची संध्या उपलब्ध झाल्या पाहिजे. एवढी मोठी MIDC बनली आहे साहेब, पण MIDC मध्ये अशी म्हणजे आपण सांगण्याला कशी एकही कंपनी नाही साहेब, जिथे इथल्या युवांना संधी मिळेल असं काहीच नाही साहेब. असं काहीतरी इथला नेता असायला पाहिजे की ज्यांनी चांगल्या कंपनीज आणल्या पाहिजे आणि लोकांना काहीतरी तो दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. मोठा प्रश्न जर कोणता असेल या क्षेत्रामध्ये, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांशी संबंधित असलेला. उमरेड, भिवापूर आणि कुई हे तिन्ही तालुके जे असे आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरची पिकासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि सुधीर पारवी जेव्हा निवडून आले, राजू पारवी जेव्हा निवडून आले, त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रचार सभेच्या धडाक्यामध्ये दोघांनीही सांगितलं होतं की मिरचीवर आधारित असलेले मोठे उद्योग आम्ही इथं स्थापन करू. परंतु गेल्या 15 वर्षात एकही मोठा उद्योग मिरचीवरती आधारित असलेला इथं झाला नाही आणि हे वास्तव आहे. आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मिरचीचा जो रास्त भाव मिळाला पाहिजे होता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानाने, तो मिळत नाही. आणि हे मोठं संकट एक इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना कुठे ना कुठे त्यांचा व्यावसायिक हित जोपासला गेलेला नाही. ठीक आहे. मुद्दे आपल्या जे आता निवडणुका होणार आहेत किंवा
उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये असे कोणते मुद्दे आहे ज्यांना धरून निवडणूक होणार आहे आणि आपल्या एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय डेव्हलपमेंट व्हायला सर पाहिजे? माझी तशी प्रामाणिक इच्छा आहे की ज्या देशाच्या जो कैवारी आहे शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या पिकांना योग्य तो भाव भेटला पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार असताना कापसाला 11,000 भाव भेटला होता, सोयाबीनला 7,000 भाव भेटला होता. या सरकारने जो कोणी सरकार त्या सरकारने कापसाला 11,000 भाव द्यावा, सोयाबीनला भाव द्यावा, चण्याला भाव द्यावा आणि त्याच्यासोबतच या शेतकऱ्याच्या प्रश्नासोबतच यातलं जे स्थानिक जो बेरोजगार आहे, या बेरोजगाराचे खूप मोठे प्रश्न आहेत. इथं म्हणजे नोकऱ्या नाही आहेत. जसं अगर जमीन ज्या भागात राहतो त्या भागामध्ये WCLचे खूप मोठे प्रोजेक्ट आहेत, तिथं स्थानिक लोकांना WCLमध्ये कामावर घेत नाही आहे. आम्ही बरेचदा खासदाराकडे आमदाराकडे याची तक्रार केली आहे. खासदार आमदाराकडे तक्रार केली की त्याचे पाकिट त्याला भेटून जाते, तो त्या प्रश्नावर कोणी बोलतच नाही आहे. इव्हन खासदार असो की आमदार असो त्यांचे पाकिट हे केले तर ते पाकिट आपले घेतले त्यांना काय हा आपले परत एक महत्वाचा आरोप विषय- आपण बिलकुल मी खुल्याम बोलतो ना. ते खासदार असो की आमदार असो याचे पाकिट तयार असतात. एखादी सामान्य माणसांच्या सध्या तक्रार केली किंवा GM कडे केली किंवा CMD कडे तक्रार केली. मुळात असं आहे की मुद्दा जो तुम्ही मांडला आहे त्या मुद्द्याचं निराकरण झालेलं नाहीये, म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाहीये, म्हणजे कुठेतरी पाणी शिजत आहे. पाणी शिजत असं आपलं म्हणणं आहे बा. ठीक. जो कोणी समोरचा जो कोणी उमेदवार आहे त्यांनी या गोष्टीकडे प्रामाणिक लक्ष द्यावे. आताच मनमंजूने सांगितलं की बा या उमरेड भिवापूर कुईमध्ये हे मिरचीचे प्रकल्प आहे, हा खरंच खूप आवश्यक आहे. कारण या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मिरचीचे प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात या भागात उत्पन्न होते. या उत्पन्नाच्या आधारावर या भागामध्ये मिरचीचा खूप मोठा प्रोजेक्ट यायला पाहिजेत आणि जेणेकरून इथल्या थोडेफार प्रमाणामध्ये बेरोजगारी कमी होण्यासाठी आपल्याला हे मार्ग मोकळा होईल. बरोबर. आपलं काय म्हणणं आहे सर, कुठल्या मुद्द्यावरून आता विधानसभा निवडणूक घेण्यात येणार आहे? कुठला मुद्दा आपल्याला असं वाटतो की त्याच्याकडे उमेदवाराने प्रकर्षाने लक्ष द्यायला पाहिजे? तर माझं मत असं आहे की जो बेरोजगाराचा जो मुद्दा आहे हा चांगला आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा जो आहे इथं जिनिंग नाही आहे. जसं कपासाचं उत्पादन उत्पन्न म्हणजे तिथं जिनिंगची व्यवस्था करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास स्टोरेज माल जो आहे आपला बाजार समितीला तर नेतोच आहे, विकतोच आहे बाकीचं, पण इथं जर जिनिंगी झाले वाढल्या समजा म्हणजे गव्हर्नमेंटच्या तर अधिक चांगलं राहील असं मला म्हणायचं आहे. आता खनिज क्षेत्र आहे, इथं गोकुल माइन्स आहे, इथं उमरेड WCL आहे, त्या माध्यमातून तर जे बेरोजगार आहे, जे स्थानिकचे लोक आहे हे लागत नाही, बाहेरचेच लोक आणून त्यांना काम मिळतो. तर इथं जे बराचसा जो प्रश्न आहे तर हा सुशिक्षित बेरोजगाराचा आहे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आता ही लाडकी बहीण केली नाही का, महिला सुद्धा भगिनी बजाज खाली आहे, अगरबत्तीचे उद्योग इथं लागले पाहिजे. म्हणजे त्यांना लाडकी बहिणीपेक्षा त्यांना उद्योग दिले असते तर जरा त्याचा चांगलं झालं असतं. पण हे आपण आदिवासी समाजाचं नेतृत्व करता, आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपल्या काय अपेक्षा आहे की येणाऱ्या उमेदवारांनी विधानसभेमध्ये निवडून जर कोणी आला तर त्यांनी आदिवासी समाजासाठी काय केलं पाहिजे? आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी जे आपला जंगलातले जे गावं जे लागून आहे, त्यांनी जंगलालगतची जी गावं आहे तर त्यांनी तिथं पेसा कायद्याच्या माध्यमातून काहीतरी तिचे आदिवासी लोकांना रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आदिवासी समाज मेन स्ट्रीम मध्ये कसा येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. अजूनही आमच्यापाशी जे आहे एक जुने जाणते जाणकार नागरिक आमच्या समोर आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. काय म्हणणं आहे आपलं, येणाऱ्या विधानसभा निवडणुका आता होऊ घातलेल्या आहे, आपला एवढा अनुभव आहे उमरेड क्षेत्रामध्ये आपण राहता, काय सांगाल? उमरेड विधान परिषदमध्ये आता 15 वर्ष झाले. या क्षेत्रामध्ये BJP सरकारचे उमेदवार आले, काँग्रेसच्या उमेदवार आले, बरोबर, पण इकडे शेतकऱ्यांचा विकास नाही ना, बेरोजगाराचा विकास. आणि आपल्याला नेता कसा असायला पाहिजे की कार्यकर्ता जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती दे कष्ट परोपकारी, लोकांची सेवा करणारा पाहिजे, बरोबर, लोकांपर्यंत संपर्क साधणारा पाहिजे. असे लोकांचे संपर्क साधणारे आमचे एकमेव आता माझ्या 65 वर्षाच्या वयामध्ये आमचे संजय मेश्राम साहेबच आम्हाला दिसून राहिले. आणि याच्या आधी मुळक साहेब होते, मुळक साहेब इथून निघून गेले. बरोबर. याच्या कारणामुळे ते पासून संजय मेश्रामच हा एक विकास करू शकतो असा आमचा उद्देश आहे. म्हणजे अनुभवाची बोल. ठीक आहे. आपण काय सांगाल सर? शेतीचा मुद्दा आहे, आपण काय करता? आम्ही शेतीचं काम काय शेती कशी काय सुरू आहे? शेतीला तुम्हाला जे राजकारण्यांपासून जे तुम्हाला ज्या सोयी सुविधा मिळतात त्या योग्य आहेत की तुम्हाला असं वाटतं की त्यात कमी आहे? नाही, त्याच्यामध्ये तर कमी आहे, कारण शेतकऱ्यांना अजून काही भेटलेलं नाही. अच्छा.
म्हणजे शेतकरी हा नेहमी उपेक्षितच राहिलेला आहे. अपेक्षित राहिलेला ठीक आहे, ठीक. त्यांच्यापासून काही फायदा नाही. काही फायदा झाला नाही राजकारण्यापासून. आपलं नाव सांगाल सर? विजय धुर्वे. विजयजी, आपण उमरेड क्षेत्राचे रहिवासी आहात. इथली परिस्थिती आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला घेऊन आपलं काय मत आहे एक नागरिक म्हणून? काय नाही, इथं आतापर्यंत जे आमदार झाले मुळ साहेबाच्या नंतरचे, जी, आतापर्यंत कोणताही विकास असा दिसूनच आला नाही. आणि- विकास बाबू गायब आहे. आणि विकास बाबूच गायब आहे आणि त्याने कोणतंच काम असं केल्यासारखं वाटत नाही. असा नेता पाहिजे की कोणतं तरी काम इथं दिसून यायला पाहिजे. डेव्हलपमेंट हे दिसलं डेव्हलपमेंट पाहिजे. दिसलं पाहिजे. काही त्याचं लक्षच नाही. शेतकऱ्यावर ना लक्ष, ना पंचायत समितीवर, ना जिल्हा याच्यावर तहसीलमध्ये बी आपण कोणते कास्तकार आले तर 10 झटके मारावंच लागते. शेवटचं तुम्ही आपल्या आमदाराला खासदाराला कधी पाहिलं आमदार होतं? खासदाराचं ते एकदाचे निवडून आले का कधी ग्रामीणमध्ये कधी घुमलेच नाही ते. बस ते आपलं तिथं त्याच्याही बंगल्यावर आलं तर कधी कास्तकाराला नाही टाईम दिला ना. जे रोजगार ज्यांना पाहिजे त्यांना पण काही टाईम नाही दिला. बरं, म्हणजे फक्त निवडून आल्यानंतर बस, ते आपल्या निवडून- घरामध्ये हा, बसलेले बस. आहेत. ठीक आहे सर, आपलं नाव सांगाल? शैलेश मानकर, शैलेशजी, आपण उमरेडचे रहिवासी आहात. ग्रामीणचं रे. ग्रामीणचे रहिवासी आहात. तर उमरेड विधानसभा क्षेत्रातच येते तुमचं ग्रामीण. तर काय ग्रामीणचा विकास काय म्हणतो? ग्रामीणचा विकास तर 15 वर्षापासून रडखडलेला आहे. काही विकास झालेला नाही. विकास झालेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. काय विकास आपल्याला अपेक्षित आहे? शेतकऱ्यांना पहिला MSP, बरं. शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी रोड, हं. सोयाबीनला भाव, कापसांना भाव, हां, आणि इथले जे युवा वर्ग आहे, तरुण पिढी, हं, हं. मग त्यांना शिक्षणाची सोय, गाव टू शहरापर्यंत येण्यासाठी बस सुविधा. अगदी बेसिक गोष्टी तुम्ही मागतात आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ह्या उमरेड विधानसभा क्षेत्रातल्या या ग्रामीण क्षेत्रामध्ये हे जे बेसिक जे डेव्हलपमेंट असायला पाहिजे होते त्याची सुद्धा इथे वाणवा दिसून येत आहे. कारण ही तक्रार जेव्हा हे करतात याचा अर्थ की शाळेपर्यंत जायला ग्रामीण क्षेत्रातनं रस्ते नाही आहे, बसेसची सुविधा उपलब्ध नाही, शेतकऱ्यांचा विकास अजून झालेला नाही आहे. म्हणजेच इथे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांनी एकदा निवडून आल्यानंतर ग्रामीण भागांकडे म्हणा किंवा आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे. बरोबर आहे? Yes. असं यांचं म्हणणं आहे. सर नमस्कार. जय भीम, नमो बुद्धाय. आपण कुठे राहता? आम्ही हत्तेबोडीले राहतो, भिवापूर तालुका. भिवापूर तालुक्यामध्ये. तुमच्या क्षेत्राच्या विकासाची जर आपण गोष्ट केली तर काय वाटतं तुम्हाला? समाधानी आहात? नाही, ते इंग्रजाचं राज्य आल्यासारखं वाटतं आपलं. अरे बापरे, ही खूप मोठी समाधान आहेच नाही आहे. शेतकरी शेतमजुरासाठी सरकार काहीच करून नाही राहिलं का. शेतकऱ्याचा 20 वर्षाच्या अगोदरही शेतकऱ्याचा 4,000 रुपये सोयाबीनचा भाव होता, 6,000 रुपये कापसाले भाव होता. तो आताही तोच आहे. म्हणजे जग पुढे गेलं पण शेतकरी तिथेच राहिला. शेतकरी मागं राहिला. शेतकऱ्याला जेव्हा भाव भेटते तर मजुराले 2 रुपये आपण चढवून घेतो. 200ची मजुरी आहे तर 300 रुपये करतो, 400 करतो. अशी परिस्थिती. आपल्या खिशातला पैसा लावून आपल्याला शेती करावी लागते, परवडत परंतु नाही. आपल्याला परवडत नाही आणि खूप त्रास तुम्हाला होतोय शेतकरी म्हणून. पण जे आमच्या भागात आहेत एवढे नेते येऊन गेले पण एवढा खराब रस्ते आहेत असे अजून पाहण्यात नाही आले. नाही बसेस नाही, काही नाही. पोराचे मोठे हाल आहे. आमच्या भिवापूरहून हत्तेबोडीकडे जाणारा रस्ता आहे त्या तरी आता 1-1.5 महिना झाला तो नदीनं पूल वाहून गेला. तर 60-70 मुलं आहे शाळेवाले, तर त्याला डागडुग करून द्या म्हणलं पण कोण डागडुगी केली नाही. मग ते मुलं शाळेत कसे जातात? शाळेत आता त्या मेढ्यापर्यंत पैदल येतात. म्हणजे एक 4 त्यांना खूप आपल्या किलोमीटर, 4 जीव किलोमीटर. मुठीत धरूनच त्यांना शाळेत शिक्षण घ्यावं लागत आहे. तर त्याच्यामुळं अशा सरकारले म्हणा काही कल्याण नेते म्हणा यायला हद्दीपार करणं महत्त्वाचं आहे. वा. आतापर्यंत जे आपल्याला उमेदवार लाभले उमरेड विधानसभा क्षेत्रात त्यांनी बहुजन समाज पार्टीसाठी काय असे विशेष कार्य केलं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? नाही आहात? आणि नाही आता काय नाही आहे? जे काही जे SCचं जे रिझर्वेशन झालं 2009 पासून, तेव्हापासून जे BJP सरकार किंवा काँग्रेस सरकारने बहुजन समाज पार्टीच्या कुठलंही काम केलं नाही. आणि बहुजन समाजसाठी उमरेडमध्ये जे उमरेड SC राखीव आहे या उमरेडमध्ये बहुजन समाजाच्या जे लोक आहे समस्या आहेत ते फक्त ते करू शकले नाही. जे ज्यांची सत्ता होती, मनुवादी सरकार होती, BJP सरकार होती, काँग्रेस सरकार होती, आता 5 वर्ष मागील 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकारसुद्धा होती. पण त्यांनी ज्या काही समस्या आहेत आजसुद्धा ज्या गावखेड्यातल्या रोजगाराच्या किंवा मुलांच्या शिक्षणाच्या किंवा ज्या शाळेला ज्या बसेस आहेत ग्रामीणच्या त्या बसेससुद्धा
आजपर्यंत तुम्ही बघता उमरेड विधानसभामध्ये रस्त्याच्या पूर्ण व्यवस्था बिघडलेल्या आहेत, मोठमोठे गड्डे पडलेले आहेत, ते सुद्धा ही जी सरकार आहे विद्यमान सरकारने त्याच्यात काही डेव्हलपमेंट केलेलं नाही. त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केलेलं नाही आणि खूप मोठ्या समस्या आहे. आज आपल्या इथे रोजगाराचा खूप मोठा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावर उमरेड विधानसभामध्ये ज्या MIDC आहेत किंवा कुठल्याही आहेत, इथे कोणा आपल्या प्रॉपर जे उमरेड विधानसभाचे लोक आहेत, जे ज्यांना इच्छुक आहेत काम करण्यात, त्यांना रोजगार मिळाले नाही, एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. की जेव्हा आपण गोष्ट करतो की विधानसभा क्षेत्र असो की लोकसभा क्षेत्र असो त्याच्या विकासाची, तर हा विकास उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये झालेला दिसत नाही आहे. एकाच परिवारातील 2 आमदार असताना देखील 15 वर्षापासून ह्या क्षेत्राचा विकास झालेला नाही आहे असं या पॅनलमध्ये असलेल्या सर्वांचं म्हणणं आहे. बेसिक मुद्दे जे आहे, मूळ गोष्टी ज्या आहे, बेरोजगारीचा हा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेती उपलब्ध आहे, परंतु शेतीचा विकास इथे झालेला नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर आपण घेतो म्हटलं तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट इथे झालेलं नाही आहे. इंडस्ट्रीजचा खूप मोठा वाव असताना देखील इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण प्रतिनिधी इथे कोणतं सरकार देईल किंवा कोणता पक्ष कोणाला उभा करेल हा प्रश्न नंतर येईल, पण ह्या क्षेत्राचा विकासाबाबतीत इथली जनता समाधानी नाही आहे. हे ह्या लॉर्ड बुद्धाच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून इथले हे जे आमच्याशी जितके काही लोकांनी आमच्याशी गोष्टी केल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातल्या, त्यातला एकही व्यक्ती इथे समाधानी दिसले नाही. अशाच पुढच्या चर्चासत्रासाठी आम्ही दुसऱ्या कुठल्या विधानसभा क्षेत्राशी आपल्याशी परत जुळू. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. लॉर्ड बुद्धा TV करता आम्ही रत्नाकरमुळे, कॅमेरामॅन सौरभ ढाबरेसोबत. धन्यवाद.